श्री भावार्थ रामायण अयोध्याकांड अध्याय पहिला। श्री राम लक्ष्मण आपल्या विद्येचे प्रदर्शन करतात। श्री राम कथा सुरू करण्यापूर्वी श्री रामाचे अवतार हे जगाला निज पदाला नेण्यासाठी झालेला आहे असे म्हणून पुढे सांगतात की श्री रामाचे गुण गाण्यासाठी शेष सुद्धा थकला। 4 वेद पायाशी लोळून घेतात। अशा रामनामाच्या नुसत्या नामामुळे पाषाण तरले, म्हणून रामाला मनुष्य म्हणू नये हा असा अवतारिक प्रभू रामचंद्र आहेत। आणि लक्ष्मण हा श्रीरामाच्या एकात्मता आहे। भरत हा भावार्थ आहे आणि धैर्यवंत आहे। जो धैर्याचाही धैर्यवंत असा जो असणारा शत्रुघ्न आहे आणि मुख्य एकच मूर्ती राम आहे। पण या तिन्हीमुळे चतुष्ट व्यूह असे म्हणले जातात। ज्या मनाला आत्मप्रबोधन होतो तो लक्ष्मण त्यातील मुख्य भावार्थ भरत आहे आणि शत्रुघ्न म्हणजे धैर्यवान आहेत। म्हणून यासाठी व्यूहवृत्तांत चतुष्टाचा आहे असे म्हणतात। व अहम आत्मा हा दशरथ आहे। तो उत्पदिता मुख्य जो आहे तो दशरथ राजा, आणि जर राम दूर गेला तर तो निवर्तणार आहे। आणि विवेक म्हणजे गुरु वसिष्ठ आणि विश्वामित्र होय। कौसल्या माता ही सुविद्या आहे आणि सुमित्रा ही शुद्ध मेधा आहे। कैकेयी ही अविद्या आहे आणि मंत्रा ही कुविद्या आहे। अशा कुविद्येने अविद्येशी सांगून श्रीरामाना वनवासी केले। आणि सीता ही श्रीरामाना अन्यन्न शरण जाऊन श्रीरामावरती मनोभावे प्रेम करू लागली। ज्याची शोभा चंद्र सूर्यासारखी आहे ती सीता श्रीरामासंगे वनाच्या ठिकाणी जाणार आहे। जसे साखरेची गोडी साखरेला सोडत नाही तशी सीता रामापासून दूर कधीही जाऊ शकत नाही। राम आणि सीता वेगळी नाहीच, म्हणून श्रीरामाची सेवा करण्यासाठी सीता वनामध्ये येणार आहे। आणि जशी सीतेची स्थिती सेवा करण्याची तशीच लक्ष्मणाचीही अवस्था आहे। अशा पद्धतीने तिघेजण श्रीरामासंगे केवळ पुढील कार्य करण्यासाठी वनवासाला जाणार आहे। पुढे नाथ महाराज कथा लिहित असताना म्हणतात की का जनार्दन माऊलीला शरण जाऊन बोलू लागले, रामायण म्हणजे भावार्थ रामायण असे म्हणतात की हे रामायण जे ऐकतील ते मनुष्य भाग्याचे होऊन त्यांना परमानंदाची प्राप्ती मिळणार आहे। आणि पुढे म्हणतात की सर्वजण सुखाने नांदत होते त्यावेळेस भरताचा मामा युधाजित येऊन दशरथाला विनंती करतात की माझ्या भाच्याला भरताला माझ्या गावी न्यावे। म्हटल्यानंतर राजाने भरत व शत्रुघ्नाला वाजत गाजत मामाच्या गावी पाठवून दिले। इकडे श्रीराम लक्ष्मण वसिष्ठ व दशरथाची सेवा करत आहेत। त्यावेळेस वसिष्ठ राजाला सांगू लागले की हे राजा, श्रीराम लक्ष्मण सर्व विद्या पारंगत झाले आहे। त्यावेळेस दशरथाने होकार दिला की मला श्रीराम लक्ष्मणाची विद्या दाखवा। त्यावेळेस गुरुजी वसिष्ठ यांनी श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा दिली। तेव्हा लागलीच श्रीराम लक्ष्मणासहित श्री गुरुजवळ आले आणि गुरुची आज्ञा झाल्या झाल्या दोघांनाही आनंद झाला। आणि त्यावेळेस राजाने सुशोभित अशा प्रकारचा मंडप उभा केला, म्हणजे स्वर्ग सुद्धा फिका पडेल एवढे सुंदर मंडप राजा दशरथाने उभा केला। त्यात धनुर्विद्या, अलक्ष्य विद्या, दंडायु विद्या, समूकी विद्या व मल विद्या
आणि हत्तीवरून, रथावरून, घोड्यावरून व पायाने चालून युद्ध कसे करावे हे गुरु आज्ञेने दोघे जण धावू लागले व त्यांची युद्ध कौशल्य पाहण्यासाठी सर्व देव आपापले विमाने घेऊन आले. त्यावेळी सर्व विद्या दाखवू लागले. तेव्हा सर्वांचेच डोळे दिसू लागले. ज्यावेळी श्रीरामांना बाण सोडायला लावले त्यावेळेस सर्व अंबर तेजोमय दिसू लागले. मेरू मांदाळ चमकू लागले. त्यावेळेस सिंहनाद श्रीरामाने केल्यानंतर सर्व लोक घाबरू लागले. अशा अनेक शस्त्रांचा अस्त्रांचा प्रयोग श्रीराम दाखवू लागले. त्यावेळेस राजा दशरथ म्हणू लागले की माझे दोन्ही पुत्र अगदी शस्त्रविद्यात निपुण झाले आहे, म्हणून आनंद व्यक्त करू लागले. मग पुढे दोघांना सन्मान देऊन वाद्याच्या गजरात राजभवनात प्रवेशले. मग श्रीराम हे निपुण झाले आहेत म्हणून राजा दशरथ श्री वसिष्ठाला गुह्य विचारणार आहेत. ते म्हणजे गुह्य असे आहे की राज्याभिषेक श्रीरामाला करावा असा माझा विचार आहे म्हटल्यानंतर श्री गुरु त्याबद्दल विचार उद्याच्या अध्यायात सांगणार आहेत. म्हणून श्रीनाथ महाराज इथेच अध्यायाला पूर्ण विराम देतात. जय श्रीराम, जय श्रीराम.